पाणी संघर्ष समितीचा महावितरण कार्यालयावर मोर्चा। जबरदस्तीने हुकुमशाही पद्धतीने स्मार्ट मीटर बसवणे बंद करा। स्मार्ट मीटर काढून आम्हाला जुने मीटर बसवून द्या। कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज दिवसा द्या। शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन द्या। सौर ऊर्जेची फसवी योजना बंद करा। शेतीसाठी व घरगुती खंडित होणाऱ्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 55 ते 60 वर्षापूर्वीचे पोल व तारा बदलून नवीन पोल व तारा बसवा। या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। शेतीसाठी रात्री वीज दिल्याने साप चावणे, विहिरीत पडणे अशा घटना घडत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे, पदाधिकारी संजय तडसरे, संदीप देसाई, जीवन करकटे, शिराज पटेल, भाऊसाहेब यादव यांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी संभाजी यादव, पप्पू लाटोरे, नगरसेवक दादासाहेब माळी, मनोज मिसाळ यांच्यासह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मृत्यूमुखी पडला। आता खऱ्या अर्थानं वनवे दादा इथं आहेत, त्यांच्याकडेच तो तपास आहे। अजून 4-5 दिवस सुद्धा झाले नाहीत। म्हणजे त्यांच्या शासनाच्या विरोधात, शासनाच्या या अंधधुंद कारभारामुळे शेतकऱ्यांचा बळी चाललेला आहे। त्या दिवशी एक रात्रीचा चिंचणी वांगीचा रात्रीचा शेतकरी शेतात पाणी पाजायला गेलेला, त्याला गोनस सापानं दंश केला, तो मृत्यूमुखी पडला। म्हणजे 8 दिवसातनं 15 दिवसातनं शेतकरी हा मृत्यूमुखी पडत आहे। याचं खरं कारण ही महावितरण शासन आहे। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। नाही थांबलं तर 29 तारखेला आमच्या पाणी संघर्ष समितीच्या वतीनं डीपीला उलट टांगून आंदोलन सुद्धा होणार आहे। याची सुद्धा दखल या महावितरणने घेतली पाहिजे। अशा अनेक प्रकारचे इथं कामं राहिलेले आहेत। 65 वर्षापूर्वीचे पोल अजून तसेच आहेत, तारा तशाच आहेत, तारा तुटत आहेत, पोल पडत आहेत। याची सुद्धा दखल महावितरण घेत नाही। त्याचबरोबर घरातलं जरा 1-2 बिलं थांबली ते की लगेच येऊन घरात जबरदस्तीनं लाईट कट करायचं काम यांच्याकडून चालू आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं हुकुमशाही, इंग्रजांच्या काळात हुकुमशाही बघितली लोकांनी, पण त्यावेळी जी जुनी लोक होती इंग्रजांना विरोध केला। पण आता जी हुकुमशाही आहे ही महाराष्ट्र शासनाकडून आणि महावितरणकडून हुकुमशाही चालू आहे। याला आम्ही कायदा मानणारे शेतकरी बळी पडणार नाही, याची सुद्धा दखल यांनी घेतली पाहिजे। सर्व मनमानी कारभार जे चालू आहेत यांनी बंद करावे, अन्यथा 29 तारखेला आमच्या सगळ्या पाणी संघर्ष वतीनं डीपीला उलट टांगून आंदोलन करणार आहे। त्यात काय अनुचित प्रकार घडला, एखादा शेतकरी दगावला तर पुन्हा हे वितरणचं ऑफिस आम्ही इथं उघडून देणार नाही, यांना आम्ही सुट्टी देणार नाही पाणी संघर्ष समितीच्या वतीनं, अशी ग्वाही देतो आणि इथंच थांबतो। जय महाराष्ट्र। स्मार्ट मीटरच्या बाबतीत जे नवीन मीटर बसवले जातात तर ते साधारणपणे दुप्पट तिप्पट बिल लोकांना यायला लागलेले आहेत। आणि जुने मीटर चांगले असताना हे ज्यादा बिल यावं, ज्यादा पैसे गोळा व्हावेत यासाठी यांनी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत। शाळेच्या पाठीमागे राहतोय, ड्रायव्हिंग धंदा करतोय, बदलीवर जातोय इकडे तिकडे। तर पहिला स्मार्ट मीटर नव्हता, स्मार्ट मीटर नव्हतं तेव्हा 400 रुपये मला बिल येत होतं। आता एका महिन्याचं बिल 1200 रुपये स्मार्ट मीटर बसवल्यापासून आम्हाला येते। आता 3 महिन्याचं बिल 5590 रुपये आले। माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत। आमच्या मागे आम्ही घरात कोणी नसताना आमचा मीटर बसवून गेले। माझी एवढीच अपेक्षा आहे की मला मीटर पहिला स्मार्ट डिजिटल मीटर माझा मिळावा, तीच अपेक्षा आहे। कोण आंदोलन करणार आहे का? तर तुमचं उलटं काम आहे म्हणून उलटं टांगून आंदोलन करायचं आहे। म्हणजे तुम्ही लोकांना काय फसवताय, लोकांची काय दिशाभूल करताय। बघा, उद्या पोलीस काय करतील, एखादी केस घालतील वा काय चुकीचं केलं, त्यापेक्षा पोलीस केसपेक्षा आम्ही मरायला तयार आहोत। मेलं तर चालेल लोकांसाठी। आज आम्ही गेली 7-8 वर्ष अनेक आंदोलन करतोय, उपोषण करतोय। अनेक आंदोलन करताना, उपोषण करताना मला किंवा माझ्याबरोबर अनेक लोकांना त्रास झाला, शारीरिक त्रास झाले। पण हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी, प्रशासन कधी जागा होणार आहे? आज लाईट तुम्हाला मीटर बसवायला एकावेळी 35 मीटर बसवले तुम्ही, आणि शेतकऱ्याची लाईट फोन लावायला लागतोय 10-10 वेळा, 5-5 वेळा, तो अधिकारी पाठवलाय, येतोय। अरे म्हणजे शेतकऱ्याच्या याला तुम्ही काय फुकट देत नाही। शेतकऱ्यांचं जरी लाईट बिल मोफत असेल तरी सर्वसामान्य लोकांच्या, ग्राहकाच्या ह्याच्यातनं बिलातनं पैसे घेताय, युनिट पैसे वाढवून। आणि आज पाहिलं तसं पाहिलं तर
महाराष्ट्रामध्ये जेवढी वीज महाग आहे तेवढी कुठल्याही राज्यात नाही. म्हणजे ही लूटशाही आहे आणि दाखवायचे दात एक आणि खायचे दात दुसरे आहेत. तर प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही तुमचं म्हणणं सांगा. आमची लोक इथं प्रत्युत्तर तुम्हाला जे काय लोकांनी अनुभवले की स्मार्ट मीटरचे अदानी मीटरचे बिलं कशी जास्त आलेत ते सांगतील आणि त्यानंतर जर तुम्ही काही नाही केलं तर आमची दिशा 29 एप्रिलला तुमच्या विरोधात प्रशासनाच्या शासनाच्या विरोधात डीपी स्तरी उलटं टांगून आंदोलन का कारण तुमचं उलटच का